जी की जय हो। नमस्ते मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण अंबरनाथ स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जाणार आहोत। स्वामी समर्थ महाराजांचा हे मठ अंबरनाथ स्टेशन पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। दोन क्षणांचं जगून घे तू स्वच्छंद, भक्ती विना जगणे विफल, भक्तीत परमानंद। जीवन आहे दोन क्षणांचं जगून घे तू स्वच्छंद, भक्ती विना जगणे विफल, भक्तीत परमानंद। स्वामी स्वामी जपनामात हरवून जातो आता, विसरून जा मी पणाला, सुटतील साऱ्या चिंता। स्वामी स्वामी जपनामात हरवून जातो आता, विसरून जा मी पणाला, सुटतील साऱ्या चिंता, सुटतील साऱ्या चिंता। हे हेरम मंदिर आहे स्वामींच्या मठासमोर। आपण आता मठामध्ये आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता इथे किती निसर्गरम्य वातावरण आहे आणि आता आपल्याला पाय धुवून आत जायचं आहे। हे मठ 90s मध्ये स्थापन केलेलं आहे। या मठामध्ये नामस्मरण सेवा केली जाते आणि रोज सकाळ आणि संध्याकाळ आरती होते। सकाळी 10:30 वाजता आणि संध्याकाळी 6:30 वाजता नित्य नियमाने आरती केली जाते। इथं दर गुरुपौर्णिमेला आणि स्वामी जयंतीला इथं कार्यक्रम केले जातात। इथे खूप प्रसन्न आणि शांत वाटतं। इथे रक्तदान शिबिर होत असतात आणि बालसंस्कारची सेवा पण केली जाते। इथे रविवारी आणि गुरुवारी मोठ्या प्रमाणात भाविक येतात। इथे खूप लांब लांबून सेवेकरी दर्शनाला येतात। संध्याकाळ नित्य नियमाने आरती होत असतात, सकाळी 10:30 वाजता आणि संध्याकाळी 6:30 वाजता। इथे भजन आणि कीर्तन होतात। हे आपले अण्णा महाराज आहेत। अण्णा महाराजांनी हा मठ स्थापन केलेला आहे। स्वामींनी अण्णा महाराजांना दत्त रूपात दर्शन दिले, त्या दिवसापासून अण्णा स्वामींची सेवा करायला लागले। हे मठ अण्णा महाराजांनी स्थापन केलेलं आहे। या मठाला 20-30 वर्ष झाले। अण्णा स्वामींनी साक्षात दर्शन दिल्यामुळे अण्णा महाराजांनी सुद्धा खूप मेहनत घेतली। त्यांनी 40हून अधिक मठ स्थापन केले आणि लोकांनी सुद्धा खूप छान प्रतिसाद दिला। खूप मोठे भाविक घडले। अण्णा महाराजांनी सुद्धा भाविकांना चांगले सत्कर्म करायला लावले।
आपण 1 मिनिट गुरुपादुका अष्टक ऐकू. कसामी गुरुपादुकाला आता कसामी उपकार फेडू हा देव आळुनी दूर सोडू म्या एक भावे प्रणिपात केला विसरू कसामी गुरुपादुका. इथे आरतीनंतर महाराजांची सेवा केली जाते, जसं नामस्मरण. दत्तगुरु महाराजांची सेवा नंतर स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार अशी खूप काही सेवा केली जातात. आता आपण हेरम मंदिरामध्ये आलेलो आहोत. हे मंदिर स्वामींच्या मठाच्या समोरच आहे. गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पांची ही खूप अनोखी मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता इथे किती शांतता आहे आणि किती छान वातावरण आहे. अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया.